सत्यमित्य विवेक तेव्हा सत्य काय आणि अनित्य काय. कार्य आहे, नित्य आहे, आणि कार्यामध्ये असलेला कारण अंश काय आहे. उदाहरणार्थ घट आहे, त्या घटामध्ये असलेली मृत्तिका काय आहे आणि वरचा भाग काय आहे, नित्य आहे. त्याचं विवरण घडलंय. अंतर्गत अंश बोधव्या बोधव्या अनुपयोगता तत्वज्ञान पुमर्थश्चात अंतर्त्यावश्या बोधना. अंतर्गत अंश बोधव्या तद्बोध अनुपयोगता. जेव्हा सत्याचा असत्याचा जो बोध असतो त्याचा फारसा उपयोग नाही. अंतर्गत अंश दोन आहे ना, दोन भाग आहेत कार्यामध्ये. नामरूपी मिथ्या आहे आणि ज्याच्यावर नामरूप आहे ते सद्रूप चिद्रूप आनंद. कारण काय आहे का रे. काल होऊन गेलं की कारणाच्या ज्ञानाने सर्व कार्याचं काय होते, ज्ञान होते. त्याच्यामध्ये कार्य आणि कारण नाही का, अंतर्गत अंश होणं बघा. त्याच्यातलं आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे, सत्य कोण आहे तेच काय जाणून घ्यायचं. त्याच्यामध्ये फळ आहे का रे. आणि असं जे आहे, जे जगत आहे त्याला फल नाही, काय नाही. मग सत्याने मुक्ती कोणाची आहे, नाही अधिष्ठानाच्या ज्ञानाने मुक्ती आहे. आणि मिथ्या कोणाला म्हणायचं, अधिष्ठानाचं ज्ञान झालं की अध्यस्त पदार्थाची काय होते, अध्यस्त पदार्थ. अध्यस्त पदार्थाला अस्तित्व आहे का, फक्त दिसण्यापुरते प्रातिभाषिक सत्ता. ते जाणून घेणारा काही नाही. एखादा आंबा आपण विकत घेण्याकरता जातो, त्याच्यातलं काय करे टरफल म्हणा, कोयला काही महत्व आहे का, मग कशाला महत्व आहे. आपण जे पैसे देत असतो कोयच्या टरफलाचे देत असतो, मग कशात देतो. सीझर आंबा आहे, कोणत्या झाडाचा आंबा आहे म्हणतात बरं का, 1 किलोला 1,00,000 रुपये असं म्हणतात. म्हणून असा जो अंश आहे तो अनुपयोगी आहे, त्याचा काय नाही उपयोग आहे. मग कशाला उपयोग आहे, तर तत्वज्ञान ज्याच्यामध्ये तुम्हाला तत्वज्ञान आहे ना, गीतेमध्ये काय आहे, सगळं तत्वाच्या विचाराने समाधान प्राप्त होते. काय होते, एकदा माणसाला ते तत्व समजते, त्या तत्वाच्या योगाने दुःखाची निवृत्ती. म्हणतात ब्रह्म हे तत्व आहे ना, ब्रह्माला जाणून इतका आग्रह का, त्याच्या ज्ञानामध्ये सकल दुःखाची काय होते. कोणाच्या ज्ञानामध्ये मोक्ष मिळतो हा प्रश्न आहे काय. म्हणजे ब्रह्माच्या ज्ञानात अर्जुनाला देखील भगवंतांनी काय सांगितलं, ब्रह्मज्ञानात सांगितलं राजविद्या पवित्रमिदमस्तु तत्वज्ञान पुमर्थश्चात. तत्वज्ञान जाणून घेण्यामध्ये पुरुषार्थ आहे. अनृतांश बोधव, जे मिथ्या आहे ते जाणून घेण्यामध्ये पुरुषार्थ नसून कशात पुरुषार्थ आहे, तत्वज्ञान जाणून घेण्यामध्ये काय आहे, पुरुषार्थ आहे. म्हणून शास्त्रकाराने मी शरीर आहे ज्ञान तर सहज कोणाच्या ठिकाणी आहे. तत्वाचा विचार केल्यानंतर देहाचा निराश होत असतो आणि तत्व काय राहते, विचारता निरसले प्रपंचाचे. एखादं दूध आहे, त्याच्यामध्ये तूप त्याला महत्व आहे, कशाला, ते तत्व आहे त्याच्याकडे. कोणत्या ह्याच्यामध्ये तत्व असते ना त्याला महत्व असते. म्हणून तत्वज्ञान पुमर्थश्चात, तत्वज्ञानाने योगाच्या दराने पुरुषार्थाची काय होते, प्राप्ती होते. अंतर्तांशवर बोधव्या, मिथ्या आहे त्याच्या ज्ञानाने मुक्ती
पुरुषार्थ प्राप्त होत नाही. पुरुषार्थ म्हणतात ना, नाही का, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, याच्यामध्ये शेवटचा पुरुषार्थ मोक्ष आहे. मनुष्य ज्यात धर्म अर्थ काम आणि पुढे दुसरा पुरुषार्थ बोलला. तरी कारण विज्ञानात कार्यज्ञानामिती येते. मृतबोधात मृत्तिका बोधे युक्तम स्यात् को विश्वास. पूर्वपक्षाचा श्लोक. कारण विज्ञानात कार्य ज्ञान एक घट आहे. घट हे कार्य आहे, त्याचं कारण कोण आहे? मृत्तिका आहे. कारण विज्ञानात कार्याचं ज्ञान आहे. एकदा कारणाचं ज्ञान झालं की कार्याचं काय होते? कारणाच्या ज्ञानामध्ये नाही का एकाच गोष्ट सांगितली होती. आचार्य सगळं आपले भात उकरत असतो का? मग तो काय करतो? त्याच्यामध्ये सगळ्या भाताचं काय एकम विज्ञातम सर्व विज्ञान. एका मध्ये जाणल्यानंतर बाकी जाणण्याचं काही कारण राहत नाही. एक परीस हातामध्ये आला म्हणजे जगातलं धन आलं. कुठल्या जगातलं धन? तुम्ही म्हणाल जगातलं धन कसं आलं? एक परिसाचं झाड. सहज धावत धावत गेला आणि पुण्याला जाऊन रुळाला काय लावली? परीस लावला. माझा नुसते पुण्याचे झाड रेल्वे सोन्याची होती का? सगळ्या भारतातले होते. पारस म्हणायचे ना के खरं माही धनसंच करे न करे रे. परिसर ज्याच्या घरी आहे त्याच्या धनाचं. सूर्य ज्याच्या घरी राहतो दिवा लावण्याचं काय? एकदा तत्वज्ञान संपलं, अनुपयोगिता, सगळा अनुपयोगी आहे. त्याचा काही उपयोग टरफलाने कोय कुठे उपयोगी असते का? उपयोगी कोण आहे? त्याच्यामध्ये असलेला. आपण जे आंबा विकत येतो टरफलाच करता कोई करता पैसे देतो का? म्हटलेलं कारण ज्ञानात कार्य विज्ञान विद्ये येते. कारणाचं ज्ञान झाल्यानंतर सर्व कार्याचं आहे. एका कारणाच्या ज्ञानाने पुन्हा सर्व पाहण्याची आवश्यकता आहे. एकाच्या ज्ञानाला सर्वच ज्ञान आहे. एका अमृताचा लेश घेतला तर दुसरी औषधी घेण्याचं काय नाही. मृतबोधात मृत्तिका बुद्धी. मृतबोधात मातीच्या जाणण्यामध्ये सगळ्या मृत्तिकेचे कार्य आपल्याला आणि जाणण्याचं श्रेय प्राप्त होते. कोत विश्वायाच्यावर तुमचा इतराला बाकी विस्मय होत. हे तत्वज्ञान आहे बघा. म्हणलं हो तुमचं हे तत्वज्ञान आहे. एकाला जाणल्यानंतर सगळ्याला जाणल्या जात असते. म्हणलं हे शक्य नाही. एकाला जाणण्यामध्ये एक जेवला म्हणजे सगळे जेवले असं कुठं होत असते का? मग तुमचं मत काय नाही? विश्व त्याला आश्चर्य वाटत. विस्मया त्याला आश्चर्य वाटत असते. कोणाला? तेव्हा घेतलेला विश्वनो मातस्य अज्ञस्य विश्वया केन मार्यते. त्याच्यामध्ये अज्ञस्याचा पद आहे होते बाबाचा म्हणजे विश्वया मा म्हणजे नाही बरं का. असतो अस्य यज्ञस्य विश्वया. एकाला जाणल्यानंतर सगळं जाणल्या जात असते. हा विद्वानाला आश्चर्य वाटत नाही. अज्ञाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत. मला एक जाणल्यानंतर सगळं जाणलं जात असतं. वेदांताचं सिद्धांत सगळं जगात बसायचं असतं. एक परमात्मा झाला सगळे जगत ब्रह्मांड काय झालेलं आहे. एकाच्या लाभामध्ये सर्वाचा काय होतो? एक थोडं जरी अमृत घेतलं तरी सगळ्याचा. कोणाला विस्मय वाटते? अज्ञ कोण आहे? त्याच्याकरता आहे 59वा श्लोक. आरंभी परिणामी लौकिक एक कारणे ज्ञाते सर्व मध्यंशत्व प्रज्ञेत्य विश्व. दर्शनकार लोक आरंभ म्हणजे
नैयायिक, परिणामी म्हणजे सांख्य, लौकिक कारण म्हणजे चार्वक वगैरे आधी करून सर्वच्या सर्व घेऊन टाकायचं. ज्ञाते सर्व मते श्रुत्वा, वेदांताचं आणखी एक जाणलं असताना सगळं जाणलं जात असते असं ऐकल्याबरोबर त्यांना आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय म्हटलं असं काही एक जेवलं की सगळे जेवले असं म्हटलं कसं आहे, दर्शन करलो काय नाही एक त्याला किंमत काय देतो, आस्तिक दर्शनकार आहे काय, मग त्याला किंमत. नास्तिक दर्शन करायला फक्त कामापुरती किंमत दिलेली आहे, त्याला काही फारस महत्व नाही. म्हणजे नास्तिक दर्शन असल्यामुळे त्याच्यामुळे ज्ञाते सर्व मते सुचवा, ज्ञाते म्हणजे ऐकल्यानंतर, एक जाणल्यानंतर सगळे जाणले जात असते ऐकल्यानंतर. नैयायिक, सांख्य आणि लौकिक म्हणजे चारवादिकांना आश्चर्य वाटत असे. प्राप्नुत्तेव विस्मय, ऐकल्याबरोबर त्यांना आश्चर्य वाटत असत. मग वेदांत असं का सांगतात, त्याच्याकरता हा 60वा श्लोक आहे. अद्वैत अभिमुखी करतो अतएव कस्य बोधतः, सर्वबोध श्रुतौ नैव नानात् तस्य विषयोक्षाय. वेदांताचा सिद्धांत अद्वैतवाद. अद्वैत अद्वैत अभिमुखम करतो अत्र एकस्य. मग शास्त्राने असं का सांगितलं, तर शास्त्राचा विद्यार्थी हे सांगण्यामध्ये अभिप्राय आहे. काहीतरी अभिप्राय असला, एखादी बाई असते तिचा पोरगा असतो, एकाच शाळेत शिकत असतात, मग त्या मुलाची आई दुसऱ्या मुलाचं कौतुक करते, काय बाळू चांगला आहे, असं आहे तसं आहे. आता दुसऱ्या मुलाचं ज्या अर्थी कौतुक करते, दुसऱ्या मुलाचं कौतुक करण्यात महत्व आहे का आपल्या पोराला तसं भाव सांगणे, मग ते उघड झालं नाही. मग कसं आहे, आपल्या मुलाला सुद्धा 50 पैकी मार्क किती मिळाले पाहिजे हे सांगण्यामध्ये तत्व आहे. तसं अद्वैतमुखी करतो काय काय, द्वैतातून काढायचं कुणीकडे लावायचं, अद्वैताकडे लावायचं. कारण सगळे दर्शनकार कसे आहे, नैयायिक सुद्धा द्वैती आहे, सांख्य सुद्धा द्वैती आहे, योगी सुद्धा द्वैती, आणि नास्तिक दर्शनकार तर प्रश्नच नाही. हे सगळे कसे आहे, फक्त एकच शास्त्र आहे, ते एकमेवा द्वितीय, एक वेदांत खेरीज करून. मग जगत संगती कशी लावली वर्तमान, हे फक्त दिसण्यापुरतं आहे. काय हे काही खरं आहे का, अध्यस्त पदार्थ दिसण्यापुरता असतो. काय दिसण्यापुरता असतो, अधिष्ठानातून ज्ञान झालं की स्वप्नातले पदार्थ खरे असतात का, मग स्वप्नात आहे तोपर्यंत, आणि एकदा जागा झाला म्हणजे संपलं. तसंच आहे जागारे बाईला एकदा का जागृती प्राप्त झाली, संतांच्याकडून जागृती मिळते बा. मग संतांची जागृती झाल्यानंतर कोणत्या बोधावर येत असत, एकमेवा द्वितीय आहे. जसं आणखी स्वप्नात जागा झालेला पुढे तर मी पूर्वी एकटाच होतो, आताही आहे पुढे. एक दृष्टांत अद्वैतमुखी करण्याकरता शास्त्राचा इतका ऐकून द्वैती लोकांचं तोंड सुद्धा पाहू नये, असं आहे. व्यवहार कसा चालणार, कापड घेऊन जायचं का द्वैती, त्याचा मग त्यात जे आहे समजायचं, काय समजायचं. द्वैत हे सगळ्या दुःखाला कारण आहे. योग वैशिष्ट्यामध्ये सुद्धा आहे, शास्त्रामध्ये सुद्धा, आणि आहे. शेतकऱ्याला पाहिलं की याला सुद्धा, बैलाला सुद्धा काय होते, बैलाला आता आपल्या मानेवर काय देणार, आणि दिवसभर ओढायला लावलं. असं एक द्वैत आहे. द्वैत दुःख 5 प्रकारचे द्वैत आहे. जड जडाचा द्वैत, बरोबर, जड ईश्वराचं, ईश्वर जीवाचं, जीव जीवाचं, हे सगळं द्वैत दुःख. याच्याकरता
तर पाचव्या वर्गामध्ये पहिलाच प्रश्न आहे बघा, अद्वैत मत प्रमाण का? अद्वैत मतच काय आहे? प्रमाण आहे. अद्वैत मुख्यम कर्तुमाचे बोधचा सर्वांना आणखी द्वैताचा त्याग करून अद्वैत हेच श्रेय करा हे सांगण्याकरता सर्व बोधा श्रुते नैवनात तसे सांगा. सर्व बोधा श्रुत म्हणजे श्रुतीमध्ये सर्व बोधा नैव नानाच तत्व विवक्षया. नानाच पक्षपेक्षा म्हणजे नानात्व सांगण्यामध्ये श्रुतीचा काय नाही अभिप्राय आहे. कशा प्रकारे एक दृष्टांत जीवनात सिद्धांत सांगितलेला आहे. एक कुंभाराच्या घरी ज्याप्रमाणे सगळे मातीचे घडे असते, जे सगळे जरी मातीचे घडेच असले तरी त्यातलं तत्व कोणतं आहे? फक्त माती हेच त्याचं काय तो श्लोक आहे. एक मूर्तिंड विज्ञानात सर्वांबरोबर येतात तथैक बोध बोधेना जगत बुद्धी विभाग. एक मूर्तिंड विज्ञानात सगळे घडे जाणत बसत असते का? एक घडा जाणला की काम. एक मृत्यूंड विज्ञानात सर्वांमरण विज्ञान असतात. एका घड्यातली मृत्तिका चालली की सर्व घड्यातल्या मृत्तिकेचा काय होतो? सर्व घडे उकरत बसायचं असतं का? एक घडा जाणला की मृत्तिकेचं काय होते? कारण सगळ्या घड्यात कोण आहे? त्याप्रमाणे तथैक ब्रह्मबोधेना जगत बुद्धी विभाव्यता. एक ब्रह्माचं ज्ञान झालं, बोध झाला, जगत बुद्धी विभाव्यता. बुद्धीला सगळ्या जगाचं काय होते? संपूर्ण जगत जाणून बसण्याचं काय आहे? कारण सर्व हा समस्त श्री जगाच्या रूपाने कोण आहे? सगळं जगाच्या रूपाने कोण आहे? सगळं परमात्मा आहे. बरं का? घडे दिसते कुंभाराच्या घरी, त्याच्या रूपाने कोण आहे? एक मातीचे. मातीशिवाय दुसरं काय? घडे जरी पाहत असले तरी कोण आहे? तसं जगात सुद्धा किम स्वरूप आहे? हा समस्त श्री अशी आपत्ती तसं जे जे दृष्टी दिसे पूर्णत्व प्राप्त. चांगला श्लोक आहे आपला. एक मृत्यूर्ण विज्ञानाचे एका मातीला जाळल्यानंतर सर्वांना सर्व घड्याचं आपल्याला काय होते? तेव्हा एका ब्रह्म स्वरूपाला जाळल्यानंतर संपूर्ण याचे जग हे विश्वाची माझे घर किंबहुना चराचर हे विश्वाचे माझे घर तरी भेद आला. विश्व एक वेगळा हा एक किंबहुना ते चराचर याच्याहून चराचर काय नाही. अद्वैत बोध म्हणणार. कोणता बोध? आणखी त्याचं दर्शन सांगतात. सत्य सुखात्मकम ब्रह्म नाम रूपात्मकम तापने शुद्धम ब्रह्म सचिदानंद जे तत्व आहे ते तत्व किम स्वरूप आहे? त्याच्यामध्ये काय आहे? त्याच्याकरता जगत आणि ब्रह्म या दोन मधला संबंध सांगतात. ब्रह्म एकच आहे, सत चित आणि सुखात सत्यम ज्ञानम अनंतम. नाम रूपात्मकम जगत. जगत कसं आहे? नाम आणि रूप हेच त्याचं काय आहे? नाही का? एका मूर्तीला कुंभाराच्याकडून आणि क्रियेमुळे नामरूपाला मध्ये घडा हे नाव येते. कोणता? कुंभाराची क्रिया होण्याच्या पूर्वी घडा नाव आहे का मातीच आहे? बाईने एकदा कणिक सोडली आणि अशी बोल केली म्हणजे तिथे दृष्टांत दिलेला आहे. नामरूपात्मकम जगत. जगत नामरूपी जे आहे ते आलेलं आहे. आणि ज्याच्यावरती नामरूप आहे असं ब्रह्म कसं आहे? सत्य. मग ते सत्यम आलेलं नामरूप
मिथ्या नाम रूपात्मकम जगत कुठे सांगितलेलं आहे? तापणे सुतम ब्रह्म सचिदानंद लक्षात प्रमाण देऊन सांगावं लागतं ना. आपल्या म्हणण्याला काही अर्थ आहे का? वेदाचं काय द्यावं लागतं? तापणे उपनिषदामध्ये सचिदानंद लक्षण ब्रह्म एकच आहे, सद्रूप. पुढे पुढे आनंद तो सद्रूप आहे म्हणून तो जगत आहे. माती आहे म्हणून घडा आहे. माती भासते म्हणून माती प्रिय आहे म्हणून घडा. आणखी क्रमाक्रमाने वर्णन केलेले सद्रूप कुठे आलाय, चिद्रूप कुठे आलाय, आनंद रूप कोणत्या ग्रंथामध्ये आलेला आहे, वेदामध्ये आलेला आहे. याचा अधिक विचार विद्यारण्याने केलेला आहे. त्याचा विचार कधी करू?